गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी साठी जी झालेली प्रश्नपत्रिका होती त्यातले 25 प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। साधारण 20 ते 25 प्रश्न। ही सराव चाचणी क्रमांक 3 आहे। पूर्व सराव चाचणी क्रमांक 29/12/2024 ला झालेली प्रश्नपत्रिका कधीची असू द्या आणि कधी सोडवा, पण त्यातले प्रश्न आपल्याला सतत उपयोगी येत असतात, कारण त्यातनं आपल्याला व्हरायटी मिळते प्रश्नांची आणि विचार करायची सुद्धा। ठीक आहे, चला आपण प्रश्नाला सुरुवात करू। तुमच्या समोर प्रश्न आहे 26 नंबरचा। ही प्रश्नपत्रिका या व्हिडिओच्या खाली सुद्धा उपलब्ध आहे डिस्क्रिप्शन मध्ये। तुम्हाला सोडवायची असेल तर आधी प्रश्नपत्रिका सोडा, मग व्हिडिओ बघा। ठीक आहे, चला इथे एक संख्या दिलेली आहे 72 आणि त्याच्यानंतर 2 बॉक्स दिलेले आहेत आणि 86। ठीक आहे, या 6 अंकी संख्येतील ही जी संख्या आहे ही 6 अंकी आहे। किती अंकी आहे? 6 अंकी। आपण एक एक मुद्दा पाहणार आहोत। चौकोनाच्या जागी समान अंक आहे, इथंच पहिला मुद्दा आहे आणि ह्याच्यातच त्याचं उत्तर आहे। समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीमध्ये फरक आहे। किमतीमध्ये बघा, त्याच्या स्थानिक किमतीमध्ये 4500 फरक आहे। म्हणजे एक बॉक्स वजा दुसरा बॉक्स केला तर 4500 येतात असं म्हटलेलं आहे। मी ह्या पद्धतीने मांडलं। याचा अर्थ इथं असा अंक वापरायचा आहे 4, 5, 6, 9 पैकी की ज्या दोघांमध्ये समान ठिकाणी वापरला तर त्यातला फरक 4500 येईल। तुमच्या समोर आहे, तुम्ही जर नीट विचार केला तर लगेच उत्तर सापडेल। एक जवळचा अंक आहे, बरोबर, तो अंक जर तुम्ही वापरला, हा जर 5 हा अंक आहे, हे एक एक अंक घेऊन वजाबाकी करून बघावं लागेल तुम्हाला। पण ह्याचं मी उत्तर सांगतो, याच्यामध्ये तुम्ही इथेही 5 टाका, इथेही 5 टाका, या दोघांमध्ये जर फरक काढला तुम्ही, आता ह्याच्यात इथं टाकल्यामुळे ही याची स्थानिक किंमत झाली 5000, वरचे 3 अंक आहे, आणि याची झाली 500। यांची वजावट केली तर यांचं उत्तर येतं 4500। किती येतं? 4500। म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे। बाकीचे पर्याय तुम्ही घेऊन बघा, या संख्येमध्ये ते तसं येत नाही। ओके, मी तुम्हाला सरळ उत्तर सांगितलं। म्हणजे काय करावं लागतं, एक एक पर्याय घ्यायचा आणि ते मांडायचे आणि त्याच्यानंतर वजाबाकी करावी लागते। ओके, चला पुढचा प्रश्न आपण बघू। ही एक पदावली आहे, पदावली इथं मांडतो। 25 अधिक 100, इथं भागिलेचं चिन्ह आहे, हे जे चिन्ह आहे ना हे भागिलेचं आहे। ठीक आहे, तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर इथं लक्ष द्या। भागिले 25 गुणिले 4 वजा 2। ठीक आहे, आता याला बोर्डमासचा नियम किंवा बरोबर कंच भागू बेव हा नियम वापरायचा आहे। म्हणजे काय, कंच भागू बेव आपण हा समजून सांगितलेला आहे पदावलीच्या ह्याच्यामध्ये। पदावलीचे 3 भाग केलेले आहेत, ह्याच्यामध्ये हा नियम जर वापरला तर आधी कंस सोडवा, तर पदावलीमध्ये कंस नाहीये, त्याच्यामुळे चाचीचे पण नाहीये। मग भागाकाराची क्रिया करा, इथं भागाकार आहे, ही क्रिया करायची। बाकीचं उदाहरण तसंच खाली घ्यायचं, 25 तसेच ठेवायचे, यांची क्रिया करायची। 25 ने 100 ला भागलं 4 येतं, गुणाकारात 4 वजा वट मध्ये 2। त्याच्यानंतर गुणाकार करायचा आहे, या दोघांचा गुणाकार करा। 4 गुणिले 4 किती होतात? 16 अधिक 25 तसेच वजा 2। ठीक आहे, मग आता ह्या दोघांची बेरीज करा, यांची बेरीज येते 41 वजा 2। आता राहिली वजाबाकी 39। ऑप्शन आहे का बघा? यस, ऑप्शन नंबर 3 हे उत्तर आहे। ओके, व्हेरी गुड। चला, तुमचा आला असेल तर छान, समजलं नसेल तर परत व्हिडिओ बघा। कंच भागू बेव, कंस नसेल तर चाचीचे, कंसाचा गुणाकार वगैरे आहे का बघा, नसेल तर भागाकार करा। आपण इथं भागाकार केला आणि त्याचं उत्तर इथं मांडलं, त्याच्यानंतर गुणाकार केला, त्याचं उत्तर इथं मांडलं आणि मग पुढची क्रिया केली। ठीक आहे, चला पुढचं गणित थोडंसं किचकट होतं, आता मी ते माझ्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करतो। काय लक्ष द्यायचे, ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, सममूल्य अपूर्णांकामधून वजावट केली आणि त्याची जी व्हॅल्युएशन आहे ते काढून वजा केलेलं आहे। बघा इथं काय केलंय, 27 45। मग आता याला तुम्ही 9 ने भाग देऊन बघा किती येतो, 9 त्रिक 27 आणि 9 पाचे 45। ठीक आहे, आता इथं असा अंक घ्यायचा आहे, जर ह्या याला 20 आले पाहिजे, इथं 20, 5 ला कितीने गुणल्यावर 20 येतं, 5 चोक 20। ठीक आहे, 4 आणि त्याच्यानंतर मग जर खाली 4 ने गुणलं तर याला पण वरती 4 ने गुणावं लागेल 12।
बरोबर आहे, म्हणजे तिथं 12 येईल. आता हा बॉक्स आपल्याला इथं दिलेला आहे, याचा अर्थ 12 आपण बाजूला ठेवू. त्याच्यानंतर असा अंक पहा, ह्यालाच आता याच्याच रूपांतर, याचा आपण इकडं रूपांतर केलेलं आहे, त्याला आशयाने गुणायचं की वरती त्याचं 45 येईल, वरती 45 आला पाहिजे, इथं त्यांनी 45 दिलेलं आहे आणि खाली आपल्याला त्रिकोण दिलेला आहे. ह्या तीनाला कितीने गुणले 45 येईल? 15 त्रिक 45 म्हणजे 3 गुणिले 15 आणि खाली तेवढ्याच्याने खाली पण गुणावं लागेल, 5 गुणिले 15 किती आलं? म्हणजे इथं येतंय 45 75. ठीक आहे, हे येते. याचा अर्थ हा त्रिकोण म्हणजे 75 आहे. बरोबर. आता त्यांनी काय सांगितलं, आपण याचं काढलं, चौकोनाचं काढलं 12 आणि ह्याचं काढलं 75. चौकोन किती आला आपल्याकडं? एक मिनिट, यांनी मांडणी काय केलेली आहे? त्रिकोण वजा चौकोन. बरोबर. तर आपल्याकडं त्रिकोण आलाय 75 आणि वजा चौकोन केला 12, यांची वजावट येते 63. हे उत्तर इथं 63 आलंय लक्षात. सममूल्य अपूर्णांक होता आणि काय करायचं होतं, याची मांडणी याला संक्षिप्त रूप दिलं, त्याच्यानंतर परत त्यांनी त्याच्यात गुणाकार केला आणि याचं व्हॅल्यू वाढवलं. जेवढं वाढवलं तेवढं त्याला गुणून पाहिलं, तेव्हा ते 75 आले. पातळी थोडी वरची होती म्हणजे ह्याला वारंवार गुणाकार करून त्याचं संक्षिप्त रूप वाढवायचं होतं. सममूल्य अपूर्णांकात 4 भाग घेतलेत आपण, समजून घ्या. आणि शेवटी ह्या दोघांची व्हॅल्यू काढून वजाबाकी केली. समजले? चला पुढचं गणित बघू. सकाळी बस 8:40 ला निघते. ठीक आहे, 8:40 ला निघालेली बस 50 किलोमीटर जाते आणि 10 मिनिटं थांबते. किती मिनिटं? 10 मिनिटं. हे बघा इथं दिले, प्रत्येक वेळी 10 मिनिटं थांबते. मग ती 8:40 ला निघालेली बस 50 मिनिटं जाते आणि 10 मिनिटं थांबते. ती जर 350 मिनिटं गेली, इथं काय सांगितलंय 350 मिनिटं गेली, ह्याला 50 नी भागा, 50 नी भागलं तर 5 7 35 किती येतं? 70. म्हणजे 7 टप्पे ती घेते. बरोबर, हे शून्य नाही घ्यायचे. ओके, ठीक आहे. 7 टप्पे ती घेते. या अंतरावर दुपारी 3:30 ला जाते. कितीला जाते ती? बघा आता 3:30 ला जाते. बरोबर. मग प्रवासातला वेळ किती? आता मी एक कशासाठी काढलं माहिती का? कशासाठी काढलं ते सांगतो. ती इथं 7 टप्पे घेणार आहे, तर ती 7 वेळा थांबणार आहे, म्हणजे ती 70 मिनिटं थांबते. 7 गुणिले 10 आपण इथे घेतलेले ना, ते 70 मिनिटं थांबते. आता ह्या टोटल याच्यातले मिनिटं काढा. ह्याचे टोटल मिनिटं किती झाले? 8:40 ला निघाली. ठीक आहे, आपण 8:30 धरू. 9:30 10:30 11:30 12:30. बरोबर. त्याच्यानंतर 1:30 2:30 आणि 3:30 किती झाले? 8. ओके, 8 तास झाले. 8 तासाला 10 मिनिटं कमी हे 40चे, म्हणजे 7 तास 70 मिनिटं का किती झाले? 8 तासाला 10 मिनिटं कमी म्हणजे 7 तास आणि 50 मिनिटं झाले. आता त्याच्यातले हे उत्तर, याचं जे उत्तर आहे 29चं उत्तर 6 तास आहे. ओके, 29चं उत्तर 6 तास आहे. आपल्या समोर पुढचं उदाहरण आहे 29चं. 8:40 निघालेली बस आहे. ठीक आहे, 8:40 ला बस निघाली आणि ती काय करते? दर 50 किलोमीटर जाते. 50 जाते आणि त्याच्यानंतर काय करते? 10 मिनिटं थांबते. ठीक आहे, 10 मिनिटाचा पॉज आहे. ओके, ती 350 किलोमीटर गेली. 350 किलोमीटर. मग आता हे 350 किलोमीटर गेली, ती 50 मिनिटाला थांबा घेते एक. आपल्याला टोटल थांबे काढायचे. यांनी याला जर भागलं, 0 0 गेला, 5 7 35, 7 थांबे आहेत तिचे. आता आपण वेळ काढू. ती पोहोचले किती? 3:30 ला, म्हणजे 3:30 वजा 8:40. ओके, याची वजाबाकी करा. किंवा काय करता येईल? समजा 20 मिनिटानंतर 9 वाजतात. आता 9 नंतर 12 वाजेपर्यंत 3 तास आणि वरचे हे 3 तास 30 मिनिटं, म्हणजे किती झाले? 6 तास 30 मिनिटं. तिला वेळ किती लागला? 6 तास 30 मिनिटं. आता 6 तास 30 मिनिटं जर तिला लागलेले असले, तर तिने 7 थांबे घेतलेले आहेत समजा.
बरोबर आहे. मग प्रत्यक्षात वेळ तिचे 70 मिनिटं मायनस झाले. इथं आधीचे 20 मिनिटं हे केले आपण, याचा अर्थ तिला टोटल लागले 6 तास 50 मिनिटं. 6 तास 50 मिनिटं हे मिनिटं मिळवले तर त्याच्यामध्ये. ओके, 6 तास 50 मिनिटांमध्ये तिने 7 थांबे घेतले म्हणजे 70 मिनिटं गेले तिचे. जर 70 मिनिटं गेले असतील तर वजावट करा किती होतात. 50 5 7 35, 8:40 ला निघाले बस 50 जाते 10 मिनिटं थांबते. 50 ला जाऊन 10 मिनिटं थांबते. 7 ती पोहोचली 3:30 ला. 9 ते 3 तास आणि 3:30, 3 तास 30 मिनिटं. ते 3 आणि वरचे 20, 6 तास 3 बरोबर आहे. 6:50, 6 तास 50 मिनिटाचा कालावधी बरोबर आहे. 7 थांबे घेतले, 7 थांबे घेतले म्हणजे तिचे 10 मिनिटं थांबली. 70 मिनिटं जर वजा केली याच्यातून तर ते झाले 5 तास 40 मिनिटं. 5 तास 50 मिनिटं. एक थांबा 7 नाही येणार, 6 थांबे घेईन ती. 6 थांबे म्हणजे त्याचं उत्तर येईल 5 तास 50 मिनिटं. ओके, ती ना 7 थांबे नाही घेणार, 6 थांबे घेणार आहे. हा, शेवटचा थांबा न घेता जरी 350 गेलेले असले तरी, म्हणजे तिचे 60 मिनिटं आपल्याला वजा करावं लागतील. जर आपण 6 तासामधले 6 तास 50 मिनिटांमधले जर 60 मिनिटं वजा केले तर ते होतात 5 तास 50 मिनिटं. ठीक आहे, त्याच्यातले 5 तास 50 मिनिटं होतात. काय केलं आपण इथं सरळ सरळ 7 धरले होते. 7 थांबे न धरता 6 थांबे धरावं लागेल, कारण शेवटी ती पोहोचल्यानंतर नाही तिथं हॉल्ट आहे, ती थांबून घेईल. 6 थांबे जर घेतले तर त्याचे गुणिले 10 केलं तर त्याचे होतात 60 मिनिटं. किती मिनिटं होतात? 60 मिनिटं. 60 मिनिटं याच्यातनं गेले समजा, हे 6 तास 50 मिनिटं होते, 5 तास 50 मिनिटं होतात. ओके, चलो पुढचं उदाहरण पाहू. हे उदाहरण सुद्धा बघा. 2 किलोग्राम मटकी आहे, 2 केजीची मटकी आहे. ती जर भिजवली तर दुसऱ्या दिवशी तिचं वजन होतं 2.800 ग्रॅम. म्हणजे 2 किलोला ती किती वाढते? 800 ग्रॅम. 2 किलोला 800 ग्रॅम वाढते. समजा 2 केजीला तिची वाढ किती आहे? 800 ग्रॅम. तर 1 किलोला किती वाढली ती? 1 किलोला किती वाढली? 400 ग्रॅम. ओके, 400 ग्रॅम. हे आपण काय केलं? त्याच्या समप्रमाणात कमी केलं. इथून वाढ केली. 2 किलोला 800 ग्रॅम वाढले, तर 2 किलोला 800 ग्रॅम वाढली, मग 1 किलोला 400 ग्रॅम वाढली. त्या प्रमाणात 25 केजीची मटकी भिजवली. 25. मग आता जर 2 ला असलं, 25 केजीची मटकी वाढली, 25 केजीची मटकी आहे. दुसऱ्या दिवशी तिचं वजन किती होईल? 1 किलोला 400 ग्रॅम. 25 किलो, 400 गुणिले 25, 400 गुणिले 25 किलो, 0 0 25 100, म्हणजे ती वाढली 10 किलो. 10 किलो जर वाढली तर 25 किलोच्या मटकीमध्ये 10 किलो वाढली म्हणजे 35 केजी होती. किती होती? 35 किलोग्रॅम मटकी वाढते. ओके, आलं लक्षात? काय केलं आपण? 2 किलोचे वाढ पाहिली 800 ग्राम, 1 किलोची वाढ 400 ग्राम. मग 25 किलोला 400 ने गुणलं तर तुम्हाला इथं वाढ दिसली 10 केजी. 25 किलो मध्ये किती वाढली हे विचारलं. त्याने विचारलं दुसऱ्या दिवशी तिचं टोटल वजन किती भरण. ओके, ठीक आहे, 35 किलो. चला पुढचा मुद्दा बघू. बघा आता आपण पुढचा प्रश्न पाहत आहोत. 31 नंबरचा प्रश्न आहे, व्यवस्थित वाचून घ्या. छान प्रश्न आहे. सरळ व्याजाचं कंपॅरिझन आहे, त्याच्यावर 2 उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे 2 उदाहरणं आहेत एका उदाहरणामध्ये या टप्प्यात, आणि त्याच्यावरती 4 विधानं दिलीत. ती विधानं योग्य आहेत की अयोग्य ते तुम्हाला शोधायचे. ठीक आहे, सोडवायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा. बघा, विजयने दर साल दर शेकडा 10,000, ठीक आहे, 10,000 दराने 6 दर साल दर शेकडा 10,000 6 दराने आणि 3 वर्ष बरोबर बँकेत ठेवले. ठीक आहे, हे इथपर्यंत आहे, संपलं. त्याच्यानंतर दुसरा आहे, संजयने 12,500 12,500 दर साल दर शेकडा 5 दराने आणि 2 वर्षासाठी ठेवले. ओके, म्हणजे हा आहे संजय आणि हा आहे विजय. ठीक आहे, ओके. आणि या दोघांच्या उदाहरणावर आधारित पुढील अयोग्य विधान कोणते हे विचारले. 2 विधानं दिलीत,
त्याच्यावरती अयोग्य विधान दिले. आता आपल्याला सरळ व्याजाचं सूत्र माहिती आहे का? काय आहे सांगा. बघा, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले क म द क. म्हणजे हा जो मुद्दल आहे याचं म लिहितो आता सूत्रानुसार. म द क गुणिले म गुणिले द गुणिले 100 भागी म गुणिले द गुणिले क भागिले 100 हे झालं सूत्र. या सूत्रानुसार या दोन्ही संख्यांचं रकमांचं व्याज काढून घ्या. आता आपण व्याज काढू. काय सांगितलं होतं आपल्याला? 10,000 रुपये 6 दराने आणि 3 वर्ष कालावधीसाठी दिलेत भागिले 100. म्हणजे मी ही मांडणी या सूत्रानुसार केली. लिहितानाच आधी लिहिलं होतं, त्याच्यामध्ये 2 गुणाकाराचे चिन्ह टाकले आणि भागिले 100 केले. आता मी हे कॅल्क्युलेशन करू आपण. ठीक आहे, चला हे कॅल्क्युलेशन करू, नंतर ते करू. मग आता हा काटाकाटीचा भागाकार, हा गेला हा गेला हा गेला हा गेला, किती राहिले? हे राहिले 6 गुणिले 3 आणि हे 100. 6 गुणिले 3 होतात 18. सावित्रिक 18. 18ला 100 ने गुणलं, उत्तर येतं 1800 रुपये. आले 1800. ह्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर सरळ व्याज आलेलं आहे. म्हणजे याची आकडेमोड केल्यानंतर सरळ व्याज आला 1800 रुपये. कुणाचं आहे? विजयचं. आता आपण संजयचं सरळ व्याज काढू. सूत्र काय आहे? म गुणिले द गुणिले क भागिले 100. हा म आहे, हा द आहे, गुणिले 100 आहे आणि भागिले 100. ओके, झाले, सूत्र मांडले. आता परत काटाकाटीचा भागाकार करा, याचं कॅल्क्युलेशन करा. हे 2 गेले, हे 2 गेले, हे 2 गेले, हे 2 गेले. काय झालं सांगा? सोपं करायचं. इकडे पहा ना, 100 इकडे पहा. 5 दुनी 10. 10 गुणिले 125 किती झाले? किती येणार आहे? 1250. 1 शून्य वाढला. ठीक आहे, हे आलं सरळ व्याज. कोणाचं आलं? संजयचं. विजयचं आलं 1800, संजयचं आलं 1250. इथं लिहितो लागल्यास 1250. आता आपण गणित करून उत्तर काढलं. आता विधानात चेक करू. हे जे आहे इकडचं हे मी पुसतो. ठीक आहे, एवढं पुसतो म्हणजे आपल्याला विधान व्यवस्थित वाचता येईल. ओके, हे क्लीन केलं. आता आपण 4ही विधानं पाहू. बघा, चला समोर विधान आहे. आता पहा बरं, चला वाचा. काय विधान दिलेलं आहे? पहिलं विधान काय आहे? विजयला 1800 रुपये व्याज मिळालं. बरोबर आहे का? हो, हे काय 1800, हे विजयला व्याज मिळालं 1800. संजयला 1250 रुपये व्याज मिळालं. बरोबर आहे का? हो, हे काय 1250 मिळालं. हे बरोबर, हे बरोबर. त्याच्यानंतर विजय मुदतीनंतर विजयला मिळणारी रक्कम संजयपेक्षा कमी असेल. मुदतीच्या नंतर मिळणारी रक्कम संजयपेक्षा कमी असेल. आता जर व्याजाची रक्कम आहे, हे वर्षासाठी ठेवले होते, मग विजयची जी रक्कम आहे ती मुदतीनंतर 6% व्याज आहे 2 वर्षात, ते 5% दराने 2 वर्षात मिळालं आणि हे मिळालं. ठीक आहे, म्हणजे ही पण बरोबर आहे. मग संजयला मुदतीनंतर मिळणारी रक्कम विजयपेक्षा 1950 ने कमी असेल. हे चुकीचं आहे हे, आणि हे बरोबर आहे. संजयला जी मिळणार रक्कम आहे ती कमी असेल आणि याची योग्य असेल. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामधलं उत्तर आहे मुदतीनंतर विजयला मिळणार रक्कम हे अयोग्य विधान आहे, त्याला जास्त मिळणार आहे. याची 3 वर्षाची मुदत झाली की याला जास्त पैसे मिळणार आहे आणि याला कमी मिळणार आहेत. ठीक आहे, यांनी बँकेत पैसे ठेवले होते, याचे पैसे याला ज्यादा मिळणार आहेत मुदतीनंतर आणि याचे पैसे याला कमी मिळणार आहेत. आलं लक्षात? म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे विधान जे ते अयोग्य आहे. आले लक्षात? काय होतं परत एकदा सांगतो. बघा, एक मिनिट हे कटिंगचं करतो. बघा, याच्यात काय होतं, आपल्याला 2 विधानं दिली होती. ही 2 विधानं होती. हे पहिलं विधान इथपर्यंत आणि दुसरं विधान इथपर्यंत. पहिल्या विधानानुसार आपण सरळ व्याज काढलं त्यांनी ठेवलेल्या रकमेवर, आणि ह्याच्यानुसार काढलं हे त्यांनी ठेवलेल्या रकमेवर, एवढं. बरोबर आहे? मग जे व्याज आलं त्या व्याजानुसार विधानं दिली. विजयला 1800 रुपये व्याज मिळेल. बरोबर. संजयला 1250 मिळेल. बरोबर. संजयला मुदतीनंतर मिळणारी रक्कम ही 1900 रुपयापेक्षा कमी असेल. आता संजयला जी मिळणारी रक्कम आहे ती 1950 पेक्षा कमी आहे. हे विधान बरोबर आहे. पण मुदतीनंतर विजयला मिळणारी रक्कम कमी आहे का? नाही, तिथं जादा आहे. म्हणजे अयोग्य विधान हे 3 नंबरचं आहे. ओके, आले लक्षात?
अशा प्रकारे सरळ व्याजाची आणि याची उदाहरणं दिलेली असतात. त्यात तुम्हाला सूत्रपाठ असायला हवं. म गुणिले द गुणिले क भागिले 100 आणि त्याच्यावरनं उत्तर काढायचे. समजले? चला, फिगर दिलेल्या असतात त्या काढायच्या. पुढचं गणित घेऊ. ओके, पहा बरं आता 150 मीटर लांबीचा 150 मीटर लांब आणि 100 मीटर रुंद आयताकृती जागेवर एवढी जागा आहे. कशी आहे? आयत. ठीक आहे, आयत. मग ह्या जागेवर मध्यवर्ती 10 मीटर बाजू असलेला चौरस. समजा ही जागा अशी आहे. ओके, ही 100 काय त्याची 150 मीटर लांबी आणि 100 रुंदी. ओके, 100 मीटर रुंदी. ह्या जागेवर आतमध्ये लहान मध्ये मधोमध बरोबर एक 10 बाय 10चा आहे. 10 मीटर बाय 10 मीटर बाय 10 मीटर हे चौरस आहे. ठीक आहे. मग आता उरलेल्या जागेच्या स्वच्छतेसाठी एवढी जागा जर सोडली तर बाकीची जागा स्वच्छ करायला 10 रुपये दराने खर्च येतोय. गणित थोडस गुंतागुंतीचं आहे. कसं ते सांगतो. हे जे बाहेरचं माप दिलं हे आयताचं आहे. कशाचं आहे? आयताचं. तुम्हाला याचं क्षेत्रफळ काढावं लागणार आहे. त्याच्यानंतर हे आतलं माप जे दिलेलं आहे ते चौरसाचं आहे. त्याचं क्षेत्रफळ काढावं लागणार आहे. आणि मग मोठ्या जागेतल्या क्षेत्रफळातून हे क्षेत्रफळ वजा करायचं, उरलेलं 10 ने गुणायचं. ठीक आहे. आता आपण एक एक करू. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी, ला गुणिले रू. बरोबर आहे? ला गुणिले रू म्हणजेच 150 गुणिले 100. बरोबर. मग किती आलं? हे आणि त्याच्यावरती 2 शून्य म्हणजे किती झाले? हे 2 शून्य, हे 150 होते आणि 2 शून्य झाले. ओके, आले. याचा अर्थ काय झाला? एवढं सूत्र समजा आलं तुमचं 1,50,000. हे किती नाही 1,15. ओके. मग आता जर एवढं सूत्र समजा तुमचं असेल लांबी गुणिले रुंदी 150 मीटर मध्ये, तर हे दिले तुम्हाला. दोन मिनिट पॉज कर. बघा, एखाद्या वेळा अर्थ आला तर पॉज घ्यावा लागतो. आता आपण उदाहरण सोडवतोय. आपण याचा गुणाकार केला, याचा आलेला आहे याच्यावरती 3 शून्य. ठीक आहे. मग एवढे समजा. आता जर हे एवढे आपण काय केलं, आयताचं हे जी बाहेरची रचना होती ना मोठी, ही आयत, तिला 1 नंबर देतो. तिचं क्षेत्रफळ काढलं. क्षेत्रफळ म्हणजे आपण त्याची फरशी काढली, फरशी. कारण ह्या जागेची सगळं जे क्षेत्र होतं ना आतलं, त्याचं एरिया काढला आपण. आणि आता आपल्याला हा मधला एरिया सोडायचा आहे, कारण तो तिथं त्या ह्या स्वच्छतेमध्ये घ्यायचा नाहीये. याचं काय आहे सूत्र? चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय? चौरसाचं क्षेत्रफळ आहे बाजूचा वर्ग. ठीक आहे. बाजूचा वर्ग हे क्षेत्रफळ आहे. म्हणजे याची बाजू आहे 10. 10चा वर्ग किती येतो? 100. आता किती सोपं झालं पहा. तुम्हाला हे सूत्र हे मिळालेलं आहे. हे आहे तुमचं हे एवढं. ओके, 15,000. ठीक आहे. त्याच्यातनं तुमचा 100 एरिया सोडून द्या. 100 गेला तर किती राहिलो? किती राहील? मायनस करा, वजावट. हे गेलं 1, 4, 9. ओके, एवढं राहिलं. ठीक आहे. आले 14,900 आलं. मग आता जर हे एवढं तुमचं 14,900 आलं, त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे? एवढ्या क्षेत्रफळाला उरलेल्या जागेला स्वच्छतेसाठी 10 चौरस मीटरने खर्च येतो. या 14,900 ला 10 रुपयाने गुणा. किती येणार आहे उत्तर सांगा? 1 शून्य वाढणार आहे. किती वाढणार आहे? 1 शून्य. काय येणार आहे उत्तर? 149 आणि 100. ठीक आहे. एवढं आलं म्हणजे किती? 1,49,000 आणि 100 रुपये. 10 ने गुणलं 10 100. नाही येणार, नाही येणार. हे 100 येणार नाहीत. ओके, म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 1,49,000. किती येणार? याला खर्च येणार 1,49,000. ओके, आले लक्षात? 1,49,000 खर्च. ओके, काय केलं आपण? पुन्हा एकदा समजून सांगतो, उदाहरण सुद्धा वाचून दाखवतो. 150 मीटर लांबी आणि 100 मीटर रुंदी असलेल्या जागेवर, ही होती त्याची 150 मीटर लांबी आणि 100 मीटर रुंदी असलेल्या जागेवर
मधोमध 100 मीटर बाजूचा चौरस आहे, हा मधोमध 100 मीटरचा चौरस हौद आहे, ठीक आहे. मग उरलेल्या जागेला स्वच्छता करायची 10 रुपये दराने. म्हणजे काय करावं लागणार होतं, 2 टप्प्यात. ह्या जागेचं क्षेत्रफळ काढा, मग याचं काढा, ह्या मोठ्या जागेतून हे सोडून द्या, बरोबर, हे वजा करा, उरलेल्या जागेला 10 ने गुणा. हे होतं. आपण आयताचं सूत्र काढलं. आयताचं क्षेत्रफळ सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी, ला गुणिले रू, 150 गुणिले 100, उत्तर येतं 15,000, बरोबर. त्याच्यानंतर चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं. हे मधलं हौद आहे ना त्याचं, कारण ते सोडून द्यायचं ना मधलं, त्याचं आहे बाजूचा वर्ग, बाजू गुणिले बाजू, त्याची बाजू 10 आहे, म्हणजे 10 गुणिले 10 म्हणजे 10चा वर्ग, तो काढलाय 100 काढला. याचा अर्थ काय झाला, ह्या 15,000 तुमचे 100 वजा केले, 14,900 आलं. जागेचं उरलेल्या जागे क्षेत्रफळ किती आहे, 14,900. 14,900 ला 10 रुपये भाव लावा, याच्यावर एक शून्य वाढून टाका, 14,900 झाले 1,49,000, एवढा खर्च येणार आहे. हे इथं ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. ओके, चला पुढचं गणित पाहू. पुढचं गणित आहे आपल्या पुढे 3, 7, 4, 9. प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी 4 अंकी संख्या व सर्वात लहान 4 अंकी संख्या यांच्यातला फरक काय. याच्यात सगळ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती तयार होईल, 9, 7, 4, 3, आणि सर्वात लहान 3, 4, 7, 9, आणि यांचा फरक म्हणजे वजावट. किती उत्तर येणार काढा, बरोबर ना. आपण काय केलं, 3, 7, 4, 9 एकदाच वापरले आणि सर्वात मोठी संख्या काढली, ही 4 अंकी, आणि हे परत आहे सर्वात लहान संख्या 4 अंकी, 3, 4, 7, 9. काय केलं, स्थान बदललं, लहान अंक हजारावर घेतला, त्याच्या पुढे हा असं घेतला, आणि वजावट करा. उत्तर तुम्हाला इथं दिलेलं आहे, काढा किती येतं उत्तर. वजाबाकी तुम्ही करायची आहे ती. हे 30चा प्रश्न आहे, 3रा. इकडून जात नाही म्हणून हातचा घ्या, इथं राहिले 3, इथं झाले 13, 13तून हे गेले 4, परत जात नाही म्हणून इथं घेतला 6, इथं झाले 13, 13तून गेले 6. ओके, त्याच्यानंतर 13तून 7 गेले 6, आता याच्यातून 2 आणि याच्यातून 6, 6, 2, 6, 4, कुठे 6, 2, 6, 4, ऑप्शन नंबर 3 आहे उत्तर. ऑप्शन नंबर 3, यस, व्हेरी गुड. संख्या मांडून आपण उत्तर केलेलं आहे. चला पुढचं पाहू. ऑक्टोबर महिन्यात 4 रविवार वगळले, उरलेल्या दिवसात 4 रविवार सोडले. ऑक्टोबर महिना कितीचा असतो, ऑक्टोबर कितीचा असतो, 31 तारखेचा, बरोबर आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. ऑक्टोबर आला 31चा, त्याच्यातले 4 रविवार सोडा, म्हणजे -4 करा, उरले किती, 27. 27 मध्ये एवढ्या टोप्या शिवून दिल्या, म्हणजे तुमचे हे 245 किती बघा, ते 700. एवढ्या 27 दिवसात एवढ्या टोप्या शिवून गेल्या, तर रोज किती शिवून दिल्या असतील. खूप सोपं आहे. ह्या 27 नी याला भागा, 27 दिवसांनी याला भागा, उत्तर तुमच्या समोर येणार. व्हिडिओ पॉज करा आणि भागाकार करा. चला करा पॉज. ठीक आहे, आता आपण हे उदाहरण घेतलेले, तुम्ही उदाहरण सोडवलं असेल. मी आता परत एकदा ते उदाहरण मांडून दाखवतो. मी काय म्हटलंय तुम्हाला, ऑक्टोबर महिन्यामध्ये रविवार, ऑक्टोबर हा 31चा असतो, त्याच्यातनं आपण 4 वजा केले तर ते येतात 27. मग आता आपल्याला भागाकार आहे, हे एवढ्या टोप्या आहेत, 2,45,700 टोप्या आहेत. याला 27 दिवसांनी भागायचं, तुमचं उत्तर येणार आहे खाली, बरोबर आहे. मग आता इथं विचार करा, भागाकार तुम्ही केला असेल नसेल तर आता पुढे लक्ष द्या. 245चा विचार करा, कारण हा 2 अंकी आहे, हा 3 अंकी आहे. 2 अंकीचा आता काय भाग जात नाही, 0 दिला. मग 245 कडे नीट बघा बरं, आणि इथं 27 कडे बघा. 27 ला जर मी 10 ने गुणलं तर किती येणार आहे, 270. मग मी याला 9 ने गुणून पाहतो, म्हणजे मी आता 27 ला 9 ने गुणतो, त्याच्या खालच्याने 9 7 7 9 63, 2 आले 800, 9 दुनी 18, 18 2 27, 9 1 9 9 दुनी 18, 18 2 किती झाले 20. चुकतंय का काही, हा 6 आले होते. ओके, इथं 6 आहेत.
न 20, 20 आणि हे किती झाले ते 2 आणि हे 43. ओके, 243 आले. म्हणजे आपल्याला 9चा भाग जाणार आहे. इथं 9चा भाग गेला 243. आता वजावट करा याची वजाबाकी करा. ह्या 5तून 3 गेले 2 आला, याच्यातनं गेले 0, याच्यातनं गेले 0. हा 27 आला खाली परत. आता या 27 कडे 27 कडे बघा, 1चा भाग जातो. 27 एक 27. ओके, मग ही वजाबाकी आणि हे 2 शून्य खाली घेण्यापेक्षा वर देऊन टाका. उत्तर आलेलं आहे तुमचं 9100. 9100 टोपे रोजच्या होतात. किती टोपे होतात? 9100. बरोबर आहे. ठीक आहे, काय केलं आपण इथं फक्त एकच मुद्दा दिलेला, त्यांनी तुम्हाला भागायचं काय हे सांगितलं नव्हतं. इथं सांगितलं ऑक्टोबर महिन्यातले 4 रविवार सोडा. म्हणजे तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचे दिवस माहित पाहिजे होते 31, त्याच्यातले 4 गेले 27 आले. या एकूण संख्येला 27 ने भागला आपण आणि उत्तर येतं. ठीक आहे, बघा आतापर्यंत आपण साधारण 34 पर्यंतचे उदाहरणं पाहिलेत. याच्या पुढचे जे उदाहरण आहेत ते आपण पुढच्या भागात बघू. आतापर्यंतचा घटक जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. ही प्रश्नपत्रिका आपण 2 टप्प्यात सोडवतोय, आणखी एक टप्पा करू. आता थांबतोय. गुड डे, बाय.